सगळ्यांची आई जिवंत असेल तर एकदा कडकडून आपल्या आईला मिठी मारून भेटून घ्या. एकदा माय गेली तेवढ्या प्रेमानं, तेवढ्या लाडानं, तेवढ्या कौतुकानं कुणी जवळ घेत नसतं. कुणाच्या आईने काय केलं, कुणाच्या आईने कुणाकरता काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मायबाप, मी माझ्या लहानपणी इयत्ता 3री-4थीला कीर्तन शिकावं, कीर्तन करावं, या संप्रदायाची गोडी मला मिळावी म्हणून मी इकडं आलो. मला शिबिरात टाकायचं होतं. शिबिरामध्ये टाकण्याकरता एक फार काही परिस्थिती आता बरी झाली हो. जुन्या काळची परिस्थिती खूपच हालाकीची होती. मला शिबिरामध्ये टाकायचं होतं. घरच्यांनी आग्रह धरला. मी माझ्या आईला सांगितलं, म्हटलं मला कीर्तन शिकायचं आहे, मला शिबिरामध्ये जायचं आहे. घरच्या सगळ्या कुटुंबाने सपोर्ट केला, पण शिबिरामध्ये जाण्याकरता 2100 रुपये फी पाहिजे होती. 1 महिन्याचं त्र्यंबकेश्वरला शिबिर होतं. ते पैसे कोण देईल, ते पैसे कुठं देईल. माझ्या आईने स्वतःकडं असणारे तिचे मनी गहाण ठेवले. माझ्या आईने मला शिबिरामध्ये पाठवलं. कदाचित आईने तो 5-6 हजार रुपयाचा खर्च तेव्हा माझ्याकरता उभा केला नसता, कपडा लत्ता बॅग सगळी गोष्ट मला उभी करून दिली नसती, तर आज महाराष्ट्रातले लोक माझ्या गळ्यामध्ये हार टाकत नसते. हे उपकार मला माझ्या आईचे. हे महत्त्व मला माझ्या आईचं आहे. माय मुलाकरता काय करते, माय लेकराकरता काय करते. आपल्या आईने आपल्याकरता हितभर पोट फाडलेलं असतं. आपल्या आईने आपल्याकरता लोकांचे कष्ट त्रास सहन केलेले असतात. आपल्या माईने आपल्याकरता खूप पराकष्ट करून आपल्याला उभं केलेलं असतं. आयुष्यामध्ये तुम्ही किती मोठे झालात तरी आई नावाचं पात्र कधी डोळ्यापुढून कमी करू नका. आयुष्यात देव तुम्हाला काहीच कमी करणार नाही. म्हटलं जातं गड्या, देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही, म्हणून देवानं प्रत्येकाच्या घरी आई निर्माण करून दिली. भगवान परमात्म्यानं तुमच्या आमच्या दारात प्रत्येकाच्या घरात आई निर्माण करून दिली. एकदा त्या आईच्या पायावर, त्या बापाच्या पायावर डोकं ठेवा. वेगळ्या देवाचं दर्शन घेण्याची